त्यांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटलाया घाम, याला कोण घालील असन दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला अन बोलला, हम लाएंगे शिवाजी को. अन त्यानं विडा उचलला. नाव तेच अफजल खान, नाव तेच अफजल खान, जिता जागता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झाले दरबाराचे. खान निघाला मोठ्या गुरमीत, त्याच घोड दळ पायदळ, फौज फाटलई बक्कळ, अंगी हत्तीच बळ, पाहणारा कापे छळछळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत, ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वाद? आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज महाराज आपला जीव मोलाचा आहे, काही दिवसांसाठी आपण कुठेतरी आज्ञास्थळी निघून जा. राजाचं सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, परंतु राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलुखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा, अशा वाघिणीचा त्यो छावा, गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गणी मी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजा चकरामितीची, शिवाजी राजा चकरामितीची, अन त्यासी नाही जाणीव शक्तीची, त्यासी नाही जाणीव शक्तीची, अन करील काही कल्पना युक्तीची, हजी जी जी, करील काही कल्पना युक्तीची, हजी जी जी. छान, आम्हालाही हेच हवं होतं. महाराजांच्या भेटीचं काय करायचं? पंतांना सांगून निरोप पाठवा, म्हणावं की आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे. दुपारची वेळ ठरवा, त्याला वाटू दे की त्याच्या भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. खानाच्या भेटीस महाराजांनी एक शानदार शामियाना उभा